आज जागतिक मराठी भाषा दिन दादरमध्ये मनसेकडून अभिजात पुस्तक प्रदर्शन, सर्व मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा अध्याय सुरू, सुनेत्रा पवार पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा। वरळी डोममधील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय, संघटना वाढीसाठी निष्ठेने काम करणार, सुनेत्रा पवार यांचं विधान। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी निवडीवेळी पार्थ पवार हे गैरहजर, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीला पार्थ पवार अनुपस्थित, तर राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा। सुनेत्रा पवारांना बोलू न देताच पटेल तटकरेंनी पत्रकार परिषद आटोपली। राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुजबुज व्हायरल, दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या, नाव न घेता सरोज आहिरेंचं पटेल तटकरेंकडे बोट। रोहित पवार आज राज ठाकरे यांची भेट घेणार, सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट, अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रश्नावर करणार चर्चा। नागपूरमध्ये 12वीच्या रसायनशास्त्र भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर फुटला, आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर, आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर। मालेगाव महापालिकेतील नमाज पठण प्रकरणी कारवाई, विद्युत विभागातील कार्यालयात नमाज पठण झाल्यानंतर अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन, शहरात प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती राष्ट्रवादीचा दावा, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करेल, भाजपला विरोधी बाकावर बसवणार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळकर यांचा हा दावा। राजूर ते अहिलानगर लॉंग मार्चचा 4था दिवस, संगमनेरच्या निर्जळेश्वर देवस्थानात आंदोलकांचा मुक्काम, आज सरकारसोबत महत्वाची बैठक अपेक्षित, तोडगा न निघाल्यास मोर्चा मंत्री विखेंच्या लोणी गावाकडे नेण्याचा इशारा। गोंदिया बाळ विक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन, संपूर्ण रॅकेटची चौकशी करणार, तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि मध्यस्थांच्या साखळीची पडताळणी।